मैत्रिणींनो, वडाच्या झाडाला आपल्या संस्कृतीत पूजनीय मानले आहे. परंतु यामागे केवळ धार्मिक भावना नसून एक खोल वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे. वडाचे झाड हे पर्यावरणाचे रक्षक आहे. हे झाड दिवसातून बहुतेक वेळा सर्वात जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करतं आणि आज जेव्हा आपण प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेलो आहोत, अशा वेळी हे झाड आपल्याला शुद्ध हवा देतं. एवढंच नाही तर या झाडाची मुळे जमिनीची धूप थांबवतात आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात. थोडक्यात सांगायचं तर वडाचे झाड हे निसर्गाचे जिवंत वरदान आहे. शास्त्रानुसार वृक्षारोपण करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. एक झाड लावणे म्हणजे 10 पुत्रांचे संगोपन करण्यासारखे आहे असे आपल्या ग्रंथात म्हटले आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला जुन्या वडाच्या झाडाला सूत गुंडाळून पूजा करण्यापेक्षा निसर्गाच्या वाढीसाठी योगदान देणे हेच सर्वात मोठं पुण्य असेल. त्यामुळे या निमित्ताने मी सर्व महिलांना आव्हान करू इच्छिते की यावर्षी महिलांनी वडाचे रोप घरीच आणून त्याची पूजा करावी आणि त्याचं संगोपन करून त्याला जगवावं आणि तुमच्या हाताने लावलेले हे एक झाड पुढच्या अनेक दशकांसाठी जीवांना शुद्ध श्वास आणि सावली देईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार, तुम्ही ज्यांच्या आरोग्यासाठी, ज्यांच्या आयुष्यासाठी हे व्रत करत आहात, परंतु त्यांना जर शुद्ध ऑक्सिजन मिळत नसेल तर तुमच्या या व्रताचं फळ तुम्हाला कसं काय मिळेल? आपण आपल्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, परंतु त्यांना लागणारी जी शुद्ध हवा आहे, ऑक्सिजन आहे, ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. त्यामुळे या वटपौर्णिमेला आपण संकल्प करूया की परंपरा पाळण्यासाठीच नव्हे तर पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आपण वडाचे रोप लावूया, त्याला जगवूया आणि आपल्या कुटुंबाला शुद्ध श्वासाचे वरदान देऊया. परंपरा जपणे आणि त्याबरोबर निसर्ग जपणे हीच काळाची खरी गरज आहे.